नमस्कार पुणेकर, आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे प्रभात रोडवरती, जिथे आपण बघणार आहोत एक एक्सक्लुझिव्ह 4 BHK आणि हा 4 BHK रेडी पोझिशन असणार आहे। ह्या 4 BHKच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला असे वैशिष्ट्य आहेत, इथे तुम्हाला ऑल एमिनिटीज असणार आहेत विथ स्विमिंग पूल, विथ जिम्नॅशियम। इथे तुम्हाला हा असा प्रोजेक्ट प्रभात रोडवरती कुठेही नाही आहे। चला तर मग आता आपण प्रोजेक्ट बघूयात। हा आहे आपला 16 फुटी प्रशस्त ड्राइव्हवे आणि इथेच तुम्ही समोर बघू शकता एक व्हीलचेअर फॅसिलिटी दिली आहे, जेणेकरून जो कोणी तुमचा सिनियर सिटीजन असतील त्यांच्यासाठी हे सोयीस्कर आहे। चला तर आता आपण बघूयात आपली एंट्रन्स लॉबी। ही आहे आपली ग्रँड एंट्रन्स लॉबी। इथे तुम्हाला डबल हाईट असणार आहे। इथेच तुम्हाला समोर दोन दिसत आहेत त्या हाय स्पीड एलिव्हेटर्स आहेत। हा प्रोजेक्ट 13,000 स्क्वेअर फीट लँड पार्सलमध्ये आहे, जिथे 12 फ्लोअर्स हे रेसिडेन्शियल आहेत। एका फ्लोअरवरती 2 फ्लॅट असतील, 2 हाय स्पीड लिफ्ट्स असतील, प्रशस्त कार पार्किंग असेल। हा प्रोजेक्ट एक्सक्लुझिव्ह 4 BHK आहे। ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ऑल अमेनिटीज असतील, ज्यात स्विमिंग पूल, जिम आणि रूफटॉप अमेनिटीज असणार आहेत। आता आपण जाऊया फ्लॅटच्या लॉबीमध्ये। ह्या प्रोजेक्टचे एक वैशिष्ट्य तुम्हाला इथे एका फ्लोअरवरती फक्त 2च फ्लॅट आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता ही प्रशस्त लॉबी आहे, जिथे तुमची प्रायव्हसी ही पूर्ण मेंटेन होते। इथे तुम्ही बघू शकता एंट्रीला तुम्हाला एक सेफ्टी डोर दिलेला आहे। इथे तुम्हाला हे डिजिटल लॉक असणार आहे। समोर आल्यानंतर तुम्हाला इथे सिक्युरिटीसाठी एक व्हिडिओ डोर फोन असेल। हा तुमचा मेन डोर असेल। फ्लॅटमध्ये आल्यानंतर तुम्हाला ही आहे ही तुमची एंट्रन्स लॉबी। ह्या लॉबीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे तुमची प्रायव्हसी फुल्ली मेंटेन राहते। समोर आल्यानंतर तुम्हाला इथे L शेपमध्ये प्रशस्त लिव्हिंग अँड डायनिंग स्पेस मिळतो। जसं की तुम्ही बघू शकता इथे तुम्ही तुमचा प्रॉपर डायनिंग टेबल सेट करू शकता। त्याच्याच समोर तुम्हाला इथे किचनचे 2 प्लॅटफॉर्म असणार आहेत। जसे की तुम्ही बघू शकता हे ॲज इट इज तुम्हाला मिळणार आहे। इथे तुम्हाला हा सिंक असणार आहे, वॉटर टॅप आहे आणि ही असेल तुमची एन्क्लोज ड्राय बाल्कनी। इथे तुम्हाला हा वॉशिंग मशीन पॉईंट आहे आणि इकडे तुम्हाला तुमचा डिशवॉशर पॉईंट आहे। ही आहे तुमची लिव्हिंग अँड डायनिंगला अटॅच असलेली बाल्कनी। ही बाल्कनी तुम्हाला 3 साईड क्लोज असणार आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला हे फुल विंडो दिलेली आहे आणि ही विंडो तुम्ही स्लाईड करून प्रॉपर तुम्ही तुमच्या डायनिंग स्पेसला युटिलाइज करू शकता। आता आपण जाऊयात आपल्या फर्स्ट बेडरूमकडे, जे की तुम्हाला असेल तुमची गेस्ट बेडरूम। जसं की तुम्ही बघू शकता ही बेडरूम खूप प्रशस्त आहे। इथे तुम्ही तुमचा एक प्रॉपर बेड आणि तुमचं वॉर्डरोब चांगलं अरेंज करू शकता। ह्या बेडरूमसोबत तुम्हाला एक अटॅच वॉशरूम असणार आहे। ह्या सगळ्या स्पेसिफिकेशन्स जे तुम्ही सॅनिटरी आणि जे काही तुम्ही बघता इथे हे हाय एंड स्पेसिफिकेशन्स असणार आहेत। समोरच इथे तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक विंडो पण असेल। आता आपण बघूयात आपली सेकंड बेडरूम। ही आहे आपली प्रशस्त सेकंड बेडरूम। इथे पण तुम्हाला प्रॉपर तुम्ही एक बेड आणि तुमचं वॉर्डरोब एक चांगलं तुम्ही अरेंज करू शकाल। इथे समोरच तुम्हाला इथे व्हेंटिलेशनसाठी आणि लाईटसाठी एक मोठी विंडो असणार आहे। त्याच बेडरूमच्या समोर तुम्हाला इथे एक कॉमन वॉशरूम असणार आहे। या फ्लॅटचं अजून एक वैशिष्ट्य इथे तुम्हाला एक सोडून 2 मास्टर बेडरूम असणार आहेत। चला तर आपण बघूयात। ही आहे तुमची तिसरी बेडरूम, जी की तुम्ही म्हणू शकता की पूर्ण डेक्कन एरियामध्ये तुम्हाला एवढी मोठी मास्टर बेडरूम कुठेही असणार नाही। ह्या बेडरूममध्ये तुम्हाला इथे एक क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलेली आहे। समोरच तुम्हाला इथे सेफ्टी ग्रिल पण असणार आहे। ह्या मास्टर बेडरूमसोबत तुम्हाला इथे एक 3 साईड कवर्ड स्टँडिंग बाल्कनी पण असणार आहे। या फ्लॅटचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मास्टर बेडरूमला तुम्हाला एक सेपरेट वॉक इन वॉर्डरोब मिळतो, जिथे की तुम्ही तुमचं प्रॉपर जे काही स्टोरेज आहे ते इथे फिक्स करू शकता। समोरच तुम्हाला इथे ही तुमची वॉशरूम असणार आहे। आता आपण जाऊयात आपल्या 4th बेडरूमकडे, जी की तुमची मेन मास्टर बेडरूम असणार आहे। ह्या मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला खाली जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला वुडन फ्लोरिंग असणार आहे आणि समोर इथे तुम्हाला ही अटॅच स्टँडिंग बाल्कनी असेल। ह्या बेडरूममध्ये तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे एक विंडो असणार आहे। आता आपण या प्रोजेक्टच्या टॉप टेरेसवरती आलेलो आहोत। इथे तुम्हाला ऑल ॲमिनिटीज असणार आहेत। जसं की तुम्ही बघू शकता इथे चिल्ड्रन प्ले एरिया आहे, हा गार्डन एरिया आहे। समोर गेल्यानंतर इथे तुम्हाला पार्टी एरिया आहे। इथे तुम्हाला एक बार काउंटर असेल, तुम्ही इथे छानसे एन्जॉय करू शकाल संध्याकाळी। ही असणार आहे तुमची फुल्ली इक्विप जिम।
आता आपण आलेलो आहोत रूफटॉपवरती. इथे तुम्हाला हा इन्फिनिटी पूल असणार आहे. जर का तुम्हाला ह्या प्रोजेक्टबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला ह्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता.